बीडच्या उमा किरण शिक्षण संकुलातला आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी आणखी एका मुलीचा लैंगिक छळ केल्याचं प्रकरण समोर आलंय। याशिवाय प्रशांत खाटोकरनं साधारण 200 विद्यार्थ्यांसमोर पीडित मुलीला आपली गर्लफ्रेंड असल्याचंही म्हटलं होतं। काय आहे प्रकरण पाहूया। फोटोत दिसणाऱ्या बीडच्या या नराधमांकडे जरा नीट पहा। यांनी शिक्षण क्षेत्राला कलंक लावलाय। आरोपी विजय पवार याचीही उमा किरण खासगी शिक्षण संस्था। याच शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून प्रशांत खाटोकर याची नियुक्ती करण्यात आली। मात्र खाटोकरची नजर विद्यार्थिनींना शिकवण्यावर नव्हे तर त्यांच्या शरीरावर होती। याच नराधमांची आता दररोज माणुसकीला काळीमा फासणारी कृत्य समोर येत आहे। विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत 2 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीचा छळ केला। शाळेमध्ये झालेल्या वादातनं त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली। मलाही न्याय मिळावा, माझ्या मुलीवर बी अन्याय केलेला आहे। माझ्या मुलीला दिवसभर त्यांनी शाळेच्या बाहेर ठेवलेला आहे आणि तिलाही कॅबिन मध्ये बोलून तिला बॅट टच करत होते। आणि आज मला ते आज हे प्रकरण चालू होतं आणि या 2-3 दिवसामध्ये माझ्या मुलीने माझ्या बायकोला सांगितलं आणि बायकोने मला सांगितलं की आपल्या मुलीलाही अशा गालाला हात लावायचा, खांद्यावर हात टाकायचा, तुझ्या वडिलाला माझी माफी माग म्हणायचा, अशा विषय झालेला होता। याच प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांनी आणखी किती अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केलाय याचा तपास बीड पोलीस करतायत। अशा प्रकारची कुणाची तक्रार असल्यास पीडितेनं घाबरून न जाता समोर यावं असं आवाहन पोलिसांनी केलंय। मॉलेस्टेशन अंतर्गत दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांना 5 जुलैपर्यंतचा माननीय न्यायालयाने PCR दिलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये पोस्को ॲक्ट अंतर्गत सर्व तरतुदींचे पालन करून तपास व्यवस्थित सुरू असून या गुन्ह्यामध्ये जर कोणी पीडित असेल तर कोणीही भयभीत न होता माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर यांच्याशी किंवा तपासी अधिकारी म्हणून पोलीस स्टेशन शिवाजीनगर पोलीस निरीक्षक यांच्याशी आपण निसंकोचपणे संपर्क करावा। शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं बीड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भयभीत झालाय। समाजातल्या या निष्ठुर वासनांध नराधमांना केवळ फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होऊ लागली। ही घटना पुन्हा पुन्हा माझ्या बरोबर होत आहे आणि ते दोघं एकमेकांना सपोर्ट करत आहेत आणि मला त्याच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जगणं असह्य करून टाकले। तिथल्या विद्यार्थ्यांनाही चिडवून वेगळ्या नजरेने बघून की ह्या मुली बरोबर हे घडतंय अशा नजरेंना तिला तोंड द्यावं लागत होतं। घराच्या क्लासला जाणं मुश्किल झालं होतं। अशा परिस्थितीमध्ये ह्या मुलीनं फिर्याद देण्याची हिम्मत केलेली आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे। त्या दोन्ही नराधमांना शिक्षा झाली पाहिजे। बीडच्या उमा किरण खासगी कोचिंग क्लासेसमध्ये घडलेल्या या प्रकरणानं बीडच नव्हे तर सबंध महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। या विकृत कृत्याने एका कोवळ्या जीवाचा विश्वास चिरडत गुरु शिष्य परंपरेच्या पवित्र देवळाला कलंकित केलं। आकाश सावंत, NDTV मराठी, बीड।